नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो बघा, दारूबंदी विभाग बऱ्याच विद्यार्थ्यांना या विभागाबद्दल खूपच मागे विद्यार्थी पण लागलेले आहेत आणि नवीन विद्यार्थी पण, जुने विद्यार्थी पण. मग या मागील कट ऑफ काय होता? भरपूर जणांना प्रश्न पडलाय, की दारूबंदीची मागची जी ॲड होती, त्याच्यात पेपरमध्ये कट ऑफ किती लागला होता आणि जे एसटीचे मी काल व्हिडिओ टाकला विद्यार्थ्यांनी खाली कमेंट केलेले आहेत. कमेंट नक्कीच करायची. इथून पुढे प्रत्येक व्हिडिओची अपडेट म्हणजे आपल्याला तुम्हाला जेही माहिती गरजेची असेल ती तुम्हाला पोहोचवली जाईल. मग मित्रांनो, तुम्ही उंचीमध्ये पण विचारलं होतं, की एसटीचे विद्यार्थी आहेत, सर उंचीमध्ये सवलत भेटेल का? काही विद्यार्थ्यांचं वय वाढ भेटेल का? असा प्रश्न होता. तर मित्रांनो लक्ष द्या, इथं ऑलरेडी वय 38 वर्षापर्यंत आहे ओपन. कॅटेगरीला 42 वर्षापर्यंत वयाचं अजिबात टेन्शन नाही. मग तुम्हाला आता टाइम न घालता तुम्हाला पूर्ण आपल्या या चॅनलवरती संपूर्ण माहिती मिळेल. संपूर्ण त्या दारूबंदी विभागाची तुम्हाला डिटेल पूर्ण माहिती, त्यानंतर फॉरेस्ट भरतीची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मिळेल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मागील वर्षी कट ऑफ किती होता पेपरचा पाहायचा आहे. तर नक्कीच तुम्हाला माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना मागील वर्षाचा कट ऑफ सांगणार आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकदा मी बघा कशा पद्धतीने ओपन, ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, व्हीजे म्हणजे कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे कसे कट ऑफ लागलेत मागच्या भरतीमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगणार आहे. बघा मी तुमच्यासाठी माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, तर दादांनो सर्वात पहिले कॅटेगरी येते ओपन, बरोबर आहे की नाही? ओपन येते. ओपन नंतर येते ओबीसी, लक्ष द्या. ओबीसी, ओबीसी नंतर येते एससी, एससी नंतर येते एसटी, एसटी नंतर असते ईडब्ल्यूएस, बरोबर? त्याच्यानंतर व्हीजे, बघा लक्ष द्या. व्हीजे, बरोबर आहे? बरोबर आहे. मग लक्ष द्या. आता माझे प्रिय मित्रांनो, हे कट ऑफ तुम्हाला पाहिजेत ना? हो सरजी. येस. आम्हाला म्हणजे ह्या भरतीची तयारी करायची आणि कट ऑफ कशा पद्धतीने होते. तर मित्रांनो लक्ष द्या. हा जो कट ऑफ मी सांगतोय मागील भरतीचा नॉर्मलायझेशन करून येतात. नॉर्मलायझेशन म्हणजे भरपूर शीटमध्ये पेपर होतो. नॉर्मलायझेशन करून म्हणजे कमी मार्क, रॉ मार्क कमी असलेले विद्यार्थी नॉर्मलायझेशनने 10-10, 15-15 मार्क, 20-20 मार्क प्लस होऊन जातात. नॉर्मलायझेशन कडनं. मग मग चला सर नॉर्मलायझेशन करून किती मार्क होते? तर मी याच्यात बघा मुले आणि मुली असे 2 भाग करतोय, लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला कळेल कशा पद्धतीने काय. तर मित्रांनो सर्वात पहिले बघा लक्ष द्या. व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. ओपनचा कट ऑफ होता मुलांचा पेपरचा कट ऑफ होता 94 मार्क. सर किती पैकी हो? 120 पैकी. 120 पैकी 94 आणि मुलींचा कट ऑफ होता 76 मार्क. लक्ष द्या बघा. 76.58. सर हे पॉइंट नंतरची काय गडबड आहे? हा नॉर्मलायझेशन करून मार्क वाढलेले असतात ते. नॉर्मलायझेशन करून. मग त्याच्यानंतर ओबीसी टाइम वाया न घालता तुम्हाला कट ऑफ दाखवतो कशामध्ये. ओबीसीचा कट ऑफ आहे 88 मार्क. 88.02 बरं का लक्ष द्या. मुलींचाच कट ऑफ आहे 65.29. बघा मुलींसाठी किती सुवर्ण संधी आहे. त्यानंतर एससीचा जो कट ऑफ आहे 82 मार्काचा आहे. कारण की मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत असते आणि आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती मिळेल. त्यानंतर पुढचा मुलींचा एससीचा कट ऑफ होता 64 मार्क. मुलींनो बघा लक्ष द्या किती तुम्ही अ, कमी मार्कात तुम्ही 120 पैकी 64 वरती ग्राउंडला क्वालिफाय होते 64.67. त्याच्यानंतर एसटीचा कट ऑफ होता 84 मुलांचा जागा कमी असल्यामुळे लक्ष द्या. आता एसटीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा पण वाढलेली. एसटीचा मुलींचा होता 70 मार्क. यस. त्यानंतर ईडब्ल्यूएस आता लक्ष द्या. हा जो कट ऑफ होता का तेव्हा आरक्षण आहे ना, जे आता मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत ते ओबीसी मध्ये गेले. त्याआधी ते ईडब्ल्यूएस मध्ये होते. ईडब्ल्यूएस मध्ये कट ऑफ बघा किती जोरात होता. ईडब्ल्यूएसचा मुलांचा कट ऑफ होता 88.90 डॉट डॉट समथिंग असतो आणि मुलींचा कट ऑफ होता 70 ईडब्ल्यूएसचा. मुलींचा कट ऑफ होता 88 ने मित्रांनो लक्ष द्या. इथं ईडब्ल्यूएसचा कट ऑफ तेव्हा जास्त लागलेला आहे कारण की 90.47 आणि मुलींचा लागला आहे 69.30 म्हणजे 120 पैकी मुलगीला 69. आता हे पूर्ण उलट झालेलं आहे. ईडब्ल्यूएसचा कट ऑफ खूपच कमी आहे कारण की तिथं आता जे मराठा समाजाचे विद्यार्थी होते ते आता ईडब्ल्यूएस नसून ते एससीबीसी मध्ये गेलेले आहेत. तर ईडब्ल्यूएस साठी येणाऱ्या भरतीमध्ये सुवर्ण चान्स असेल. सर विजय तर सांगता का आम्हाला विजय बद्दल? चालेल. विजयचा होता मुलांचा होता 98.90 आणि मुलींचा कट ऑफ होता 66.16. चला हे अशा पद्धतीने तुम्हाला कळाल.
प्रिव्हियस इयर कट ऑफ, मार्कचा कट ऑफ. हा कितीपैकी होता माहिती का? लक्ष द्या. या 120 मार्कांची एक्झाम होती. 120 मार्कांची एक्झाम होती आणि त्यापैकी हे कट ऑफ लागलेले आहेत. तर मित्रांनो, जर अजून प्रश्न तुमचे असेल, सर एसटीच्या विद्यार्थ्यांना उंचीमध्ये सवलत भेटेल का? जशी पोलीस भरतीला भेटली, तशी सवलत भेटेल का? तर मित्रांनो, अजून जी आर आल्याशिवाय कळणार नाही. त्यांनी इथं लागू केलेलं आहे का दारूबंदीला ते सूट, उंचीमध्ये सूट, ते अजून कळणार नाही. वय वाढचा तर प्रश्नच नाही. आणि अजून कमेंट करा. दारूबंदी विभागामध्ये तुमच्या ज्याही मनात प्रश्न असतील, कमेंट करा, कमेंट. कमेंट वाचून माझ्या प्रिय मित्रांना, म्हणजे जे ग्रामीण भागात असतील, कुठे एकदम जंगलात असतील, त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. जेही कोणी व्हिडिओ बघत असेल, जे पालक व्हिडिओ बघत असतील किंवा कोणी हे बघत असतील, तर नक्कीच हा ग्रुपला व्हिडिओ शेअर करा आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या की मागील वर्षी हा कट ऑफ होता, तर या वर्षी आपल्याला कशी तयारी करावी लागेल. आणि इतर पोलीस भरतीचा विद्यार्थी पण जोरात प्रॅक्टिस करू शकतो, कारण की त्यालाही चान्स आहे. कारण की 80 मार्काला ग्राउंड आहे. एकूण 120 प्लस 80, टोटल 200 मार्काचा पैकी असतं इव्हेंट. म्हणजे 120 प्लस 80, 200 मार्क. मग तुमचा प्रश्न पडला असेल, सर 200 पैकी कितीचा कट ऑफ लागला हो फायनल? हा तर तुम्ही आम्हाला पेपरचा सांगितला. तर नक्कीच कमेंट करा. मला कमेंटमध्ये समजेल की एकूण कट ऑफ पण तुम्हाला पाहिजे का, मागचा किती लागला होता 200 पैकी, ओपनचा किती लागला होता, ईडब्ल्यूएसचा किती लागला होता, हे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा नक्कीच. आणि आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओ क्रमांक 2 पूर्ण सिरीज येणार आहे. ज्याही विद्यार्थ्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला फॉलो करा. नसेल आवडत तर बिंदास चॅनलला फॉलो करू नका, स्किप करून द्या. पण इथं सत्यच माहिती पोहोचवली जाईल, अजिबात खोटं बोललं जाणार नाही. चला मग मित्रांनो, अशा पद्धतीने मागचा राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी विभागचा मागील कट ऑफ हा होता. आणि टोटल कट ऑफ पाहिजे असेल तर नक्कीच खाली कमेंट करा. सर एकूण 200 पैकी किती वर्ग पास झाले ते कमेंट करा. कमेंट वाचून माझ्या प्रिय मित्रांना पुढचा व्हिडिओ नेक्स्ट नक्कीच बनवला जाईल. मग अजून काही डाऊट असेल तर नक्कीच मित्रांनो कमेंट करा. आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना नक्कीच आर एस अकॅडमी मदत करेल. आणि जे कोणी नाशिक जवळपास असतील तर आपली ऑफलाईन बॅच पण आहे आणि ऑनलाईन बॅच पण आपण चालू करणार आहे. नक्कीच खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असेल आपला. जे कोणाला बॅच जॉईन करायचं असेल, नुकतीच 10वी पास झाले असेल, 12वी पास झाले असतील, तर नक्कीच आपल्या आर एस अकॅडमीला भेट द्या मित्रांनो. अशोक स्तंभ, नाशिक. नाशिक अशोक स्तंभ, लोटस कॅपिटल बिल्डिंग, 4था मजला. इथं आपला क्लास आहे. नक्कीच एकदा तुम्ही नक्की ऍडमिशन घेऊ नका, पण नक्की एकदा भेट देऊन जा. संपूर्ण माहिती तुम्हाला एकदम फ्री मध्ये देईल आणि सत्य माहिती देईल मित्रांनो. चला मग नक्कीच तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.